लातूर बस अपघात प्रकरणी गुन्हा दाखल। कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकाला उचलले। अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस उलटली। काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पाहाच। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पाटी तालुका चाकूर येथे एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर आगाराची बस उलटली। या अपघातात 41 प्रवासी जखमी झाले, त्यातील दोघांना कायमचे अपंगत्व आले आहे। दरम्यान ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला त्या दुचाकीस्वाराला चाकूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सध्या कसून चौकशी सुरू आहे। पोलिसांनी सांगितले की अहमदपूर येथून लातूरकडे मार्गस्थ झालेली बस MH20 BL 1613 नांदगाव पाटीनजीक आली। यावेळी एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडत होता। तो रस्ता ओलांडताना ना इंडिकेटर दाखविले ना हात दाखविले। त्याने अचानक आपली दुचाकी जानवळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवली। अचानकपणे समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालक नामदेव नरवटे यांचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकावरून चढून रस्त्यावर उलटली। बस उलटल्याचे पाहता दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून धूम ठोकली। आष्टा मोड नजीक असलेल्या टोल नाक्यावरील CCTVत हा थरार कैद झाला। या प्रकरणी बस चालकाच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। चाकूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांनी तपासाला गती दिली। नाक्यासह आष्टामोड आणि इतर ठिकाणच्या CCTVच्या फुटेजची पाहणी केली। रेणापूर तालुक्यातील तुकाराम नागनाथ पल्ले वय वर्ष 79 हे एका कार्यक्रमासाठी दुचाकीवरून घरणी येथे आले होते। दरम्यान कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गावाकडे जात होते। नांदगाव पाटी येथे आल्यानंतर जानवळकडे दुचाकी वळविताना अचानक बस समोर आले। याच दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस उलटली। या अपघात प्रकरणात तुकाराम पल्ले यास चाकूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 लातूर।